गुज आपुले मनास सांगता होई ऋतूला जरा. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी ठरवलं होतं की मी आज 6 वाजता उठून टेरेसवर जाऊन योगा करेल. आज नाही, काल रात्री मी ठरवलं होतं, पण आत्ता वाजले आहे 7:30 वाजलेत आत्ता. तर आत्ता एक 15-20 मिनिटांपूर्वी मी उठली आणि आवरून रेडी झाली. आता काय मी टेरेसवर नाही जाऊ शकत योगा करण्यासाठी, कारण आता ऊन झालेलं असेल, आहेच ऊन झालेच आहे. तर मी आता घरातच योगा करते. ॲक्च्युली म्हणजे 2-3 वीक्स ना खूप म्हणजे हेक्टिक नाही, म्हणजे असं खूप बिझी स्केड्यूल होतं माझं जरा. दीदीचं लग्न होतं, तर त्याची शॉपिंग आणि 3-4 दिवस तिच्याकडे होती मी, आणि त्यानंतर पण एक 2-3 कामं होते, तर त्याच्यामुळे रात्री झोपायला पण लेट व्हायचं, लाईक 3-4 वाजायचे. आणि सकाळी उठण्याचा काही असा फिक्स टाईम नव्हता, की कधी कधी 7ला जाग यायची, कधी 8ला, कधी मी 11लाच उठायची. तर आज मी फायनली ठरवलं की मी आजपासून रेग्युलर असं योगा करणार आणि प्रॉपर एक रुटीन सेट करणार आहे. पण मग तरी पण आज जरा उठायला उशीर झाला, पण तरी योगा आजपासून मी स्टार्ट करणार आहे परत. सो लेट्स गो. To the beat they keep, fog hides truth in a smoky sweep. Moments kissed by the amber haze, soul stone stars light their reckless gaze. We're chasing nightlights in the city, spinning wild dreams out of pity. Every heart beats a brand new song. Time feels right, the world's not wrong. सो गाईज, आता मी विदाऊट सपोर्ट हेडस्टँड करणार आहे. पूर्णपणे विदाऊट सपोर्ट नाही, दादू येतो आहे मला हेल्प करायला. वॉलला मी करू शकते वॉलचा सपोर्ट घेऊन, पण मग मी आता प्रॅक्टिस करते आहे विदाऊट सपोर्ट हेडस्टँड करण्याची. सो लेट्स गो. दादू, येस, हा मुलगा मला सपोर्ट करणार आहे हेडस्टँडला. चल ना यार. सो फायनली सगळं काम आवरून झालंय आणि आता मी मस्तपैकी जेवण करणार आहे. सो जेवणात आहे माझ्या डांगराची भाजी, हे आहे चपाती, उडदाचा पापड आणि थोडीफार चिप्स, आणि इथे आहे ताक, आणि इकडे चालू आहे टी व्ही बघणं. ओय, तुला मी घेतलंय ऑलरेडी व्हिडिओत, दिसलायस तुला ना कसा टी व्ही बघतोस तू. सो हे अशा प्रकारचं चालू आहे आमच्या घरात टी व्ही बघणं. आता मी जेवण करते. बाय. सो फायनली guys, I'm with this ukulele and गिटार. तर लिटरली 7 to 8 months झाले मी हे प्ले केलं नाही. मी ना नेल्स वाढवले होते, तर दीदीच्या लग्नाआधी 3-4 डेज आधी हे नेल तुटलं होतं, तर मी ते लिटरली फेविक्विक टाकून चिपकवत होती त्याला. पण फायनली ते मी आता कट केले दीदीच्या लग्नानंतर, आणि आता मी त्यामुळे याची प्रॅक्टिस करत होती, आणि आज मी तुम्हाला दाखवते माझे स्किल्स. सो लेट्स गो. काळजातुनी सुगंध वेचता, स्वप्न साजेन भात पेरता. काळजातुनी सुगंध वेचता, स्वप्न साजेन भात पेरता. सोहळे असे मनात रंगता, घणभर सोलागे जरा, त्यात वाटे
तुझ आपुले मनास सांगता होई ऋतूला जरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा. A few moments later. तेरी बातें ना समझ सी फिर भी शायद लग रही है तू परेशान कर रही है फिर भी मासूम लग रही है तेरे लिए हमेशा तेरे नाम का दिया जला हंसता रहे तू चाहे जो हो तेरी हंसी को नजर ना लगे. तर गाईज हे सॉंग्स तुम्हाला आवडले असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा कसे वाटलेत. ॲक्च्युली खूप दिवसांपासून प्रॅक्टिस नव्हती तर इतकं काही खास जमलेलं नाही आहे बट स्टील मी इथून पुढे जरा रेग्युलर प्रॅक्टिस करून तुम्हाला पण नवनवीन सॉंग्स अधूनमधून ऐकवत जाईल. सो भेटूयात लवकरच. बाय. The next day. हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. इट्स अ डे 2 आणि आत्ता मी चालली आहे पुण्याला. तर तुम्हाला मी तिकडे जाऊनच दाखवते की का चालली आहे मी पुण्याला. बाय. The neon signs light up the night. Electric hearts in a city so bright. We're chasing dreams through pixel streams, dancing shadows under glowing beams. हो, फायनली गाईज काल रात्री 9-9:30ला मी घरी आली. सकाळी 4:30च्या बसने मी पुण्याला गेली होती. येस, पुण्याला माझी एक साईट व्हिजिट होती वर्वेला, तर त्यासाठी मी पुण्याला गेलेली. व्हिडिओज मी शूट नाही करू शकले कारण सकाळी ज्या बसने मी गेलेली इलेक्ट्रिक शिवायने तर त्यात मला खूप त्रास झाला आहे. आय गेस मी चाकणला होती तर तेव्हा मला वॉमिटिंग झाली आणि त्यामुळे इतका विकनेस आला. आय थिंक त्यात व्हेंटिलेशन नसतं त्या बसला आणि ते AC ऑन ऑफ करत असतात तर त्यामुळे मे बी मला त्रास झाला आणि बऱ्याच महिन्यातून मी पुण्याला गेली तर ट्रॅव्हलिंगची सवय नाही तर त्यामुळे मे बी झालं असेल. बट मी नाही आता परत प्रेफर करणार त्या बसने जायचं आणि तिकडनं साईट व्हिजिटवरनं डिरेक्टली मी नाशिकला निघाली. नाशिकला येताना मी साध्याच बसने आले लालपरीने. ठीक आहे, तिला थोडासा वेळ लागतो, ती सगळीकडनं फिरत फिरत येते बट त्याने त्रास नाही होत. गरम झालं पण तेवढं सहन करू शकते कारण त्या बसमध्ये बसण्यापेक्षा या बसमध्ये बसायला मी जास्त प्रेफर करेल. कॅब मी ॲक्च्युली प्रेफर नाही करत एकटी असल्यावर. जर कोणी फ्रेंड सोबत असेल तर मग कॅबने येणं जाणं असतं कारण कॅबने तेवढा टाइम वाचतो आपला. सो येस, जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.